आता आपण बघूया योजनेचे व्याजदर काय आहेत। मंडळी, 1 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 6.9%, 2 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 7%, 3 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 7.1% आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 7.5% हे पोस्ट ऑफिस मुदत ठेवीसाठी व्याजदर आहेत। आता आपण बघूया वेगवेगळ्या मुदतीसाठी आपल्याला किती व्याज दरवर्षी मिळेल। सर्वप्रथम आपण एका वर्षीसाठीचा परतावा बघूया। या योजनेत एका वर्षासाठी व्याजदर 6.9% आहे। त्यामुळे तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक व्याज 7,081 रुपये मिळेल। जर 5 लाख रुपये गुंतवले तर 35,403 रुपये व्याज मिळेल। 15 लाख रुपये गुंतवले तर 1,06,209 रुपये व्याज मिळेल। 20 लाख रुपये गुंतवले तर 1,41,612 रुपये व्याज मिळेल आणि 30 लाख रुपये गुंतवले तर 2,12,418 रुपये वर्षानंतर व्याज मिळेल। आता आपण 2 वर्षांसाठीचा परतावा बघूया। या योजनेत 2 वर्षांसाठी व्याजदर 7% आहे। त्यामुळे 1 लाख गुंतवले तर 7,186 रुपये वार्षिक व्याज मिळेल। 5 लाख रुपये गुंतवले तर 35,930 रुपये वार्षिक व्याज मिळेल। 15 लाख रुपये गुंतवले तर 1,07,789 रुपये व्याज मिळेल। 20 लाख रुपये गुंतवले तर 1,43,718 रुपये व्याज मिळेल आणि 30 लाख रुपये गुंतवले तर 2,15,577 रुपये दरवर्षी व्याज मिळेल। आता 3 वर्षांसाठीचा परतावा बघूया। या योजनेत 3 वर्षासाठी 7.1% व्याजदर आहे। त्यामुळे 1 लाख रुपये गुंतवले तर 7,291 रुपये व्याज मिळेल। 5 लाख रुपये गुंतवले तर 36,456 रुपये व्याज मिळेल। 15 लाख रुपये गुंतवले तर दरवर्षी 1,09,369 रुपये व्याज मिळेल। 20 लाख रुपये गुंतवले तर 1,45,826 रुपये व्याज मिळेल। 30 लाख रुपये गुंतवले तर 2,18,739 रुपये दरवर्षी व्याज मिळेल। आणि आता 5 वर्षांसाठीचा परतावा बघूया। 5 वर्षांसाठी या योजनेत 7.5% एवढा व्याजदर आहे। त्यामुळे 1 लाख रुपये गुंतवले तर 7,714 रुपये व्याज मिळेल। 5 लाख रुपये गुंतवले तर 38,568 रुपये व्याज मिळेल। 15 लाख रुपये गुंतवले तर 1,15,704 रुपये व्याज मिळेल। 20 लाख रुपये गुंतवले तर 1,54,272 रुपये व्याज मिळेल आणि 30 लाख रुपये गुंतवले तर 2,31,408 रुपये एवढं व्याज मिळेल आणि हे व्याज तुम्हाला दरवर्षी मिळतं। आता बघूया या योजनेत आयकरात सूट किती मिळते। जर तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 5 वर्षांची मुदत घेतली तर ठेवीच्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत सवलत मिळते। ही सवलत 1.5 लाख एवढ्या रकमेपर्यंत मिळते। म्हणजे गुंतवणूक कितीही रकमेची केली तरी करात सवलत 1.5 लाखांपर्यंतच मिळते। पण 1 ते 3 वर्ष मुदतीसाठी ठेवीच्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही। त्यानंतर सगळ्या मुदतींसाठी म्हणजे 1 ते 5 वर्ष मुदतींसाठी व्याज करपात्र असेल त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही।